एक सोर्स म्हणून हा व्यवसाय करू शकतो. नंतर नवीन यांच्यासाठी तर मी सांगितलं जे हां, आणि महिलांसाठी म्हणता येईल की काही झालं आपण म्हणतो की आपल्यामध्ये काही आपल्याला असं जाणवतं की मला रक्त अल्पतता आहे किंवा मला अशक्तपणा वाटतोय, हे मला दवाखान्यात सारखं सारखं जावं लागतंय. मग ते लोक तर तुमचं न्यूट्रिशन बरोबर नाही. मग अशा वेळेस एखादी महिला घरीच 2 बॅग लावून स्वतःचा स्वास्थ्य, स्वतःच्या कुटुंबाचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी पण याचा वापर करू शकते. म्हणून तिच्यासाठी पण हे महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये आहारामधून मशरूम घेणे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण त्याचे न्यूट्रिएंट सोर्स हे खूप चांगलं आहे. इंटेक घेतल्याने त्यामधून मिळणारं प्रोटीन जे आहे चांगल्या प्रतीचं प्रथिनं आहे. आता याने आपण एक क्लायमेट हे कसं साधू शकतो बघा. यामध्ये तुम्हाला एक ॲरोडायग्राम दिली आहे. त्याच्यामध्ये जसं क्रॉप निघतं, स्ट्रॉ निघाल्यावर आपण त्याला यूज करतो मॅन्युअर म्हणून. म्हणजे मशरूम हातात घेतल्यावर त्याचा पेंढा जे शिल्लक राहतात बेस, मग ते वेस्ट जातं का? नाही, त्याला आपण मॅन्युअर म्हणून परत आपल्याकडे एक खत तयार करू शकतो. ते वर्मी कंपोस्ट असू शकतं. वर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी बेस परत तुमच्याकडे रेडी राहतो. ॲनिमल फूड म्हणून ते पेंढे थोडंसं गूळ मिक्स करून थोड्या थोड्या प्रमाणात जनावरांना दिलं तर त्यांचं पण स्वास्थ्य चांगलं राहतं. त्यानंतर परत ॲग्रोवेस्ट आणि हे मॅन्युअर आपण शेतामध्ये टाकलं की परत आपण दुसरं क्रॉप याच्यापासनं घेऊ शकतो. आता स्वास्थ्यवर्धक आहार म्हणून आपण याची कन्सेप्ट कशी काय ती बघूया थोडक्यात. मशरूममध्ये काय आहे की 2.4% मशरूम प्रोटीन्स म्हणता येईल. ओल्या मशरूममध्ये ते 24% होतील. तर हे प्रथिनं जे आहे, आपण जनरली जे अन्न घेतो त्याच्यामध्ये तर आपल्याला प्रथिनं मिळतातच, पण बाकी याच्यामधनं जे मिळत नाही ते प्रथिनं दुसरं तिसरं काही नसून अमायनो ॲसिड्सचा एक संयुक्त प्रमाणात असलेला एक तो घटक आहे. मग 9 अमायनो ॲसिड्स, 9 तिक्तांबले हे आपल्याला आहारासाठी खूप महत्त्वाचं आहे. शाकाहारी वर्गातच आपण मोडतो. 1-2 दिवस आपण मांसाहार केल्याने आपण मांसाहारी स्वतःला म्हणू शकत नाही. जो डेली मांसाहारी असेल म्हणजे सेवन करत असेल त्याच्यामध्ये ते पूर्ण तिक्तांबले जातील. पण जर आपण म्हणू की डेली आपण घेत नाही, एखाद्या वेळी महिन्यातनं घेत असेल तर आपण त्याच्यासाठी 2 तिक्तांबले ज्याच्यासाठी आपण मुकतो ते 2 तिक्तांबले आपल्याला शाकाहारात पण मिळू शकतात, नाही असं नाही. त्याच्यासाठी तो सोर्स आहे मग सोयाबीन. पण सोयाबीनचाही वापराचा वेगवेगळा ते पद्धती आहेत, त्याप्रमाणे आपल्याला वापरावं लागेल. तो विषय मी बाजूला ठेवते. तर मशरूममधनं आपण हे घेता येतं आपल्याला. आणि म्हणून हे मशरूम जर आपल्या डेली डाएटमध्ये समतोल आहारामध्ये इन्क्लूड केलं तर आपलं पूर्ण अन्न आपण या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणून ते महत्त्वाचं आहे. दुसरं, मशरूम हे स्टार्च फ्री आहे. आजच्या युगामध्ये तुम्हाला लक्षात येईल, गुणवत्तापूर्व बघतोय, प्रत्येक अन्न आपण बघून खातो. त्याच्यामधनं माझ्या शरीराला काय त्रास होईल, कोलेस्टेरॉल वाढेल का, याच्यामुळे माझं वजन वाढेल का. तर स्टार्च फ्री असल्यामुळे नॅचरली हे वेट लॉससाठी पण याचा उपयोग चांगला होऊ शकतो. जर आहारामध्ये आपण वेट लॉस करण्यासाठी काय करतो, कितीतरी डाएट पॅटर्न्स आहेत, थेरपीज घेतो आपण, डाएट थेरपीज. पण ते म्हणतात हे वाढवा, ते बंद करा. पण कुठल्याही मानवी शरीराला पूर्ण अन्न बंद करणं बरोबर नाही. म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही कॅलरीज कमी करणे, स्टार्चयुक्त पदार्थ कमी करणे आणि बाकीच्या ह्या गोष्टी ज्या आवश्यक आहे, मिनरल्स आहे, विटॅमिन्स आहे, ह्या सगळ्यांचं संयुक्त हे आपल्याला मिळालं पाहिजे. ते मिळेल असं न घेणे. तर तेव्हा तुम्ही जर मशरूमचा वापर आहारामध्ये केला तर तुम्हाला जे पाहिजे ते साध्य होऊ शकते. दुसरं, विटॅमिन डीचं सोर्स. कोविडमुळे आपल्याला लक्षात आलं किती महत्त्व आहे विटॅमिन डीचं, प्रोटीन्सचं. तर त्यामध्ये पण खूप महत्त्वाचं की यामध्ये एक नॅचरल सोर्स आहे हा विटॅमिन डीचा. म्हणूनही मशरूम हे महत्त्वाचं आहे. दुसरं, जेव्हा प्रेग्नंट लेडीज आहे किंवा लहान बाळ आहे, विकासात्मक अवस्थेतले मुलं आहेत, टीनेजर्स आहेत, खेळाडू आहे, यांना प्रोटीनची खूप गरज असते. बिलकुल येते आहे सर. नाही, हे सांगणं महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही क्रॉप लावल्यावर सर मार्केटिंगचा तुम्हाला प्रॉब्लेम येतो.
तेव्हा ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असल्या तर ह्या सांगून तुम्ही मार्केटिंगला तुम्हाला मदत होते. माहिती तुम्हाला आजकाल नेट वगैरे असल्यामुळे सगळ्यांना माहिती ही मिळू शकते. ओके, त्यांनी म्हटल्याप्रमाणे. तर हे सगळं यामध्ये असल्यामुळे हे अन्न आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे. बाकी याच्यातही आपल्या फार्मिंगमध्ये आपल्याला भाजीपाल्यात नाही मिळतं, पण काही भाजीपाल्यांमध्ये विटॅमिन्स मिळतं, कशामध्ये हे असतं बाकी असतं ते याच्यामध्ये जे भाज्यांमध्ये नाही अशातले गुण आपल्याला यामधून घेता येतात. तर आपण सर्वप्रथम पाहूया जे ऑयस्टर मशरूम आहे. आता हे विविध प्रकार आहे, शॉर्ट ड्युरेशन मेथड वगैरे वगैरे याप्रमाणे इंडोर मेथड कंपोस्ट करून आपण जे ऑयस्टर मशरूम करतोय, धिंगरी मशरूम, जे की तुम्ही इथून गेल्यावर उद्या पण स्टार्ट करू शकता, त्याची माहिती घेऊ. कारण ही जी समोरची आहे याच्या व्यतिरिक्त आहे ती मी पहिले सांगते. त्यांनी जो प्रश्न केला तो नंतर आपण याच्यावर येऊ. तर ऑयस्टर मशरूमसाठी तुम्हाला फक्त आज लागेल आहे सोयाबीनचं कुटार फ्रेश, जे आत्ता सोयाबीन निघालं असेल त्याचं, पावसाचं पाणी न लागलेलं किंवा कुठलंही पाणी न लागलेलं आणि कुठल्याही इतर कुटारात मिक्स न झालेलं. पॅडीस्ट्रॉ मशरूम पण करता येतं. पद्धत मी सांगते तशा याच्यातनंच आहे. पॅडीस्ट्रॉ ज्या ठिकाणी धानाची शेती होते तिथे पॅडीस्ट्रॉ म्हणजे धानाचा कुटार घेता येईल आपल्याला. त्या कुटार म्हटल्यापेक्षा त्याच्या पेंड्याच असतात, त्या घेता येईल. आणि याच्यासाठी जिकडे सोयाबीन होतं त्या ठिकाणी सोयाबीन गहू होतो तिथे सोयाबीन किंवा गव्हाचं कुटार घेता येईल. तर हे घेतल्यानंतर तुम्हाला रात्रभर याला भिजत घालायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला ज्या ठिकाणी ही शेती करायची आहे त्यासाठी तुम्हाला एक रूम लागेल, खोली लागेल. ती एक मोठी खोली असेल तर त्याचे 2 भाग करता येईल तुम्हाला पार्टिशन लावून, किंवा 2 सेपरेट रूम असल्या तरी चांगल्या. एक असेल तर मध्ये पार्टिशन करणे. आणि जर रूम नसेल, नुसती मोकळी जागा आहे अंगण किंवा काही घराला लागून, तर त्या ठिकाणी एक हट सारखी म्हणजे झोपडीवजा खोली तुम्ही तयार करू शकता. जसं उन्हाळ्यामध्ये आपण पाणीपोई वगैरे लावतो ना, ताट्या वगैरे लावून, तशा टाईपची खोली तयार करता येईल. आता याची कपॅसिटी काय, तुम्ही जेवढी खोली असेल त्याच्यामध्ये तेवढ्या कपॅसिटीचं घेऊ शकता. याची आकारमान जसं असेल त्याप्रमाणे कपॅसिटी बदलते. तर साधारणतः खोली रिकामी राहील. जुनी खोली जर अडगळीची असेल घरामध्ये तर ती पण साफ करून तुम्ही घेऊ शकता. फक्त 15 दिवस आधी किंवा आधी त्याची सोय करावी, साफ करणे, त्याला चुना देणे, कलर दुसरा कुठलाच नाही, इन्फेक्टंट म्हणून चुना देणे. साध्या ताट्या पराठ्याच्या जर खोल्या हे केल्या शेड केले असेल तर त्याला याची गरज नाही. जर खाली फ्लोरिंग असेल चांगलं तर ते वॉश करून चांगलं घेणे. जर माती असेल खाली तर त्याला छान धुम्मस करून घेणे आणि जिथे कुठलाही अटॅक होणार नाही याची काळजी घ्यावी. खास करून ओपन शेड्स जे असतात त्या ठिकाणी उंदरांचा अटॅक होऊ नये, कारण बियाणं जेव्हा टाकतो तेव्हा त्यांचा अटॅक होऊन फक्त बियाणे ते खाऊन चालले जातात आणि आपले लावलेले अटकलेले पेंढे पूर्ण खाली पडतात. म्हणून तो पण ती पण काळजी घ्यावी. आता ही खोली स्वच्छ केल्यानंतर, स्वच्छ तुम्ही पूर्ण कराल, नुवांचा स्प्रे एक टाकून द्याल त्याच्यामध्ये. त्यानंतर जाळे जळमटे काढले, पूर्ण आपण हे केलं, तुमची रूम रेडी आहे. आता तुम्ही डेट ठरवली मला हे करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे बीज, ज्याला म्हणतो आपण स्पॉन. हे स्पॉन जे आहे ती तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूटमधून ॲग्रिकल्चरच्या याच्यामधनं किंवा मग काही कमर्शियल लोक करतात आहे त्यांच्याकडून, नागपूरमध्ये पण काही लोक आहेत त्यांच्याकडून पण तुम्हाला भेटेल. दुसरं DMRवरून पण मिळतं, IHR बंगलोरवरनं पण मिळतं. इथलं जे KVK आहे त्याकडून तुम्हाला मिळू शकतं. ICRच्या इन्स्टिट्यूट आहे, विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडनं पण तुम्ही रिक्वायरमेंट टाकली तर मिळू शकतं. आता हे स्पॉन पण तुम्ही अवेलेबल करून घेतलं. त्यानंतर तुम्हाला लागतात प्लास्टिक बॅग्स. ह्या एक सिलेंडर पॅटर्नमध्ये, मी पुढे येते सर त्याच्यावर, म्हणून मी स्टेप बाय स्टेप चालले होते, म्हणून हे बोलले, म्हणून मग मी ती पद्धत घेते. मी येते सर, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे नाही मिळालं ते मला विचारा. तर ती स्पॉन तुम्ही घेतलेलं आहे. तर स्पॉन घेतल्यानंतर प्लास्टिक बॅग्स ह्या वेगवेगळ्या साईजच्या राहील. 3.5 ते 4.5 किलो ओलं कुटार बसेल अशी एक बॅग आहे. त्यानंतर सिलेंडर पॅटर्न आहे साधे याच्यामध्ये, जी प्रूव्हन आपल्याला आहे ती प्लास्टिक आपल्याला मिळतं बाजारात, ते घ्यावं. त्यानंतर स्पॉन झालं. रूममध्ये वरच्या साईडला, आता ही समजा सपोज रूम आहे, त्या पण हँगिंग पिक्चर्स आहे, मी दाखवते नंतर. यामध्ये फक्त आपल्याला हा एरिया कवर करायचा घ्यायचा आहे, म्हणजे वापरात घ्यायचं आहे. तर वर आपण बांबू लावू लांबीच्या यानी, आणि ते
वजन उचलून धरतील असे हेवी बांबू असतील आणि नवीन बांबू असतील, जुने नाही, कारण त्याच्यावर फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. ते पूर्ण लावून घेतले ते नेहमी करता राहील, म्हणजे तुमचा सीझन गेला नेक्स्ट इयर पण ते कामी पडेल, खोली तुम्ही वापरू शकता. त्या बांबूला तुम्ही या साईडला पूर्ण दोरी एक खालपर्यंत घेतली नायलॉनची, ज्याच्यावर 5-10 बॅग तुम्ही हँग करणार आहात आणि हँग केल्यानंतर त्याचं वजन ती दोरी आणि तो बांबू पोलू शकेल. नंतर पूर्ण लांबीला अशा हँगिंग दोऱ्या जातील. सपोज एका रोमध्ये तुमच्या 50 बॅग आल्या, दुसऱ्यामध्ये 50, तिसऱ्यामध्ये 50, अशी ही रूम कव्हर होईल पूर्ण. ही फक्त 2 रोमध्ये एक व्यक्ती फिरू शकेल एवढी जागा असली पाहिजे. आणि फरशीपासून ती थोडी बॅग, खालची बॅग वर असावी, जेणेकरून स्वच्छता करताना कुठलंही खालचं खराब पाणी वगैरे त्याच्यावर उडायला नको, एवढी लक्ष एक असावं. आणि थोडंसं किंचित क्रॉस व्हेंटिलेशन असावं. काही अर्धा दिवस आपल्याला व्हेंटिलेशनची गरज नाही आहे, नंतर आपल्याला व्हेंटिलेशन हे क्रॉस व्हेंटिलेशन हार्वेस्टिंग पिरियडला लागतं. आणि हे क्रॉस व्हेंटिलेशन केल्यानंतर जसं मोठ्या रूमचं जर तुम्ही सेक्शन केलं तर पहिल्या याच्यामध्ये पण तशीच व्यवस्था हँगिंगची आणि दुसऱ्यामध्ये पण तशीच व्यवस्था लागेल. आता आपण कुटार काय केलं, हे सगळं रेडी आहे आपलं. आता उद्याला आपल्याला बॅक फिलिंग करायचं आहे, म्हणजे कल्टिवेशन करायचं आहे. सोयाचं कुटार घेतलं, ते आपण भिजत घालायचं. मी नॅचरल मेथड सांगते आहे पहिले, नॅचरल स्टरलायझेशन मेथड, बॉइलिंग, ती रेकमेंड आहे युनिव्हर्सिटीची म्हणून. तर भिजत घातलं, एका मोठा ड्रम वगैरे असेल त्याच्यामध्ये ते भिजत घालायचं आहे. भिजल्यानंतर रात्रभर भिजेल ते, सोयाबीन असेल किंवा गवंडा असेल की पॅडिस्ट्रा असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला उकळून घेतलं स्टीमनी. आणि उकळणे म्हणजे काय आहे की बॉइलिंग टेम्परेचरवर अर्धा तास ठेवणे. आणि एक ऑब्झर्वेशन मेथडनी सांगायचं झालं तर आपण नॅचरल पद्धती म्हणजे मोठा विटोला असेल, त्याच्यामध्ये मोठं आपण एक गंज किंवा एक हे ठेवलं, युटेन्सिल ठेवलं, त्याच्यामध्ये अर्ध पाणी टाकल्यानंतर कुटार पूर्ण भरून दिलं आणि झाकण ठेवलं. तर झाकण ठेवताना कसं होईल आहे, असं पूर्ण राहील. आणि जसं ते उकळी चालू होईल ते हे झाकण आपोआप या लेवलला वर येईल, हितभर कुटार वर येईल. म्हणजे हे झालं ऑब्झर्वेशन मेथड. अदरवाईज तुम्ही थर्मामीटर घेऊन बॉइलिंग टेम्परेचरवर अर्धा तास ठेवू शकता. त्यानंतर हे कुटार अर्धा तास स्टरलाइज झालं म्हणजे कीटक वगैरे काय असेल पूर्ण स्टरलाइज होईल. आणि त्यानंतर आपण रूममध्ये, म्हणजे जी एक प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे, तो प्लॅटफॉर्म आपण स्वच्छ डेटॉलच्या पाण्याने किंवा फॉर्मलडिहाइड म्हणून एक आपल्याला लिक्विड मिळतं, फॉर्मॅलिन किंवा फॉर्मलडिहाइड, ते घेतल्यावर ते जसं डेटॉल पाण्यात टाकून आपण वापरतो ना, तसंच 2 ते 3-4 थेंब आपण एका बादली पाण्यामध्ये घेऊन त्या पाण्याने ती फरशी पुसून धुवून घ्यावी. तिथे ताडपत्री आथरावी, ती पण ह्या पाण्यामध्ये डीप केलेली असावी 10 मिनटं, म्हणजे ती पण स्टरलाइज. ईच अँड एव्हरी तुम्ही जी थिंग्स वापराल याच्यामध्ये, जी वस्तू वापराल, स्वतःचे हातसुद्धा लागेल, हे पण स्टरलाइज असावे. तरी पण स्टरलाइज करून त्या ठिकाणी आथरल्यानंतर ते कुटार तुम्ही त्याच्यावरती काढायचं आहे, निथळून घ्यायचं. रूम टेम्परेचरला ते आलं त्याचं तापमान की मग आपल्याला बॅक फिलिंग करायची आहे. आता बॅक फिलिंगला काय, ह्या ज्या बॅग्स आपण विकत आणल्या प्लास्टिकच्या साध्या, त्याला आपण 10 मिनटं अशाच फॉर्मेलिनच्या द्रावणामध्ये डीप करून ठेवलं बादलीमध्ये, 2 थेंब फॉर्मेलिन टाकून बादलीभर पाण्यामध्ये ते ठेवलं. त्यानंतर ह्या बॅग काढायच्या, बाजारातून आणल्या तशाच्या तशा बॅग तुम्ही डीप केल्या आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला भराल तेव्हा त्याला उलट्या करायच्या आणि आतमध्ये तुम्हाला स्पॉन भरायचं आहे. हितभर स्पॉन भरणे, नंतर जे हितभर कुटार भरणे उकळलेलं, मग स्पॉन जे आणलं आहे ते थोडं थोडं त्यामध्ये रिंग मेथडनी भरणे. अशा पद्धतीने पूर्ण लेअर कंप्लीट केल्या. बॅग बंद करायची. बॅग बंद केल्यावर त्याला टाचणी, जी आपण फॉर्मॅलिनच्या द्रावणात डीप करून ठेवलेली आहे, त्या टाचणी तिला 30-40 होल करायचे, छिद्र करायचे. आणि नंतर ही बॅग आपली ज्या रूम केले आहे त्या रूममध्ये आपण अर्ध्या सेक्शनमध्ये त्या ठेवायच्या आहे. त्या 2 सेक्शन केल्या, त्याच्यातल्या एका इन्क्युबेशन सेक्शन त्याला म्हणतात, ज्या सेक्शनला क्रॉस व्हेंटिलेशन खूप सारं नसेल, कमी असेल, अशामध्ये त्या लावून ठेवायच्या. 15 दिवस त्या राहतील. जे स्पॉनवर मायसेलियम असेल, बुरशी खाण्यायोग्य, ज्याला आपण मशरूम म्हणतो, त्याचं कल्चर असेल, ते वाढत जाईल आणि पूर्ण बॅग ही तुमची व्हाईट होईल. आणि व्हाईट झाल्यानंतर मग 18 ते 20 दिवसांनी ह्या बॅग आपल्याला दुसऱ्या सेक्शनमध्ये शिफ्ट करायची आहे. त्यावेळी तुम्ही त्याचं प्लास्टिक काढून घ्यायचं आहे
आणि मग त्या बॅग तिकडे ठेवल्यावर त्याला दुसऱ्या दिवसापासून सकाळ दुपार संध्याकाळ किंचित पाणी द्यायचं. ह्युमिडिटी 80% लागेल, पण पाणी बॅगला थोडंच लागतं. आजूबाजूला तुम्ही वाढवू शकता पाण्याचा जर हीट वाढली तर. आता इथे टेम्परेचर रूममध्ये पाहिजे आहे 22 ते 28 डिग्री. सध्याचा काळ जो आहे विंटर सीझन हा खूप चांगला याच्यासाठी. यामध्ये 80 to 90% हा सीझन तुम्हाला सोबत घेऊन चालतो, त्यामुळे तुम्हाला जास्त एफर्ट्स नाही, एफर्ट्स फक्त एवढेच घ्यावे लागतात. तुमचं 100% हे पॉझिटिव्ह हे रिझल्ट्स येतात. त्यानंतर 3-4 दिवसांनी त्याला छोटे छोटे पिन हेड्स यायला लागतात. ते 2 दिवसांनी अगदी वाढतात मोठे. साधारणतः एवढी पाकळी झाली ज्याच्या कडा चांगल्या हेल्दी असतील अशा लेवलला ते मशरूम गोल असं ट्विस्ट करून तोडता येतं आणि ते तोडून घ्यावं. हे पीक जवळजवळ 2 ते 3 दिवस मिळतं. त्यानंतर बॅग तुमची खाली झालेली दिसते, मग त्याला खरडायची चाकूनी किंवा ब्लेडनी किंवा अजून काही असेल तुमच्याजवळ त्या पद्धतीने. ब्रश असतो एक, त्याने ती खरडल्यानंतर त्याला परत पाणी देणं चालू ठेवायचं. 2-3 दिवसांनी सेकंड क्रॉप मिळतं. सेम पद्धत परत करायची. 3 क्रॉप तुम्ही याचे घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे येऊ शकतं. आणि यानंतर म्हणता येईल आपल्याला की इकॉनॉमिक्स मी थोडक्यात सांगते तुम्हाला, तसं डिटेल इकॉनॉमिक्स पुढे आहे, पण आता वेळ झालेला असल्यामुळे बघूया आपण ते कितपत होईल. तर इकॉनॉमिक्स एक लक्षात घ्या, 1 किलो स्पॉन हे 100 रुपयाला होत असेल. सध्या ते 90 रुपये, काही 120, 110 पण मिळतं. आपण ॲव्हरेज ऑन ॲन ॲव्हरेज 100 रुपयाला. 100 रुपयाचं स्पॉन कमीत कमी याच्यामध्ये 10 बॅग्स तुम्ही लागवड करू शकता. त्या सरावानंतर तुमच्या त्या 15 बॅग होतील. सध्या 10 बॅग धरूया. 10 बॅग लावल्यानंतर मी सांगितलं ह्या पद्धतीने एका बॅगपासून तुम्हाला साधारणतः ॲव्हरेज 1 किलो यील्ड मिळतं. 10 बॅगपासून तुम्हाला 10 किलो यील्ड मिळेल. आता इथे एक ड्रॉबॅक आहे की मशरूमचं 1 किलो ओलं मशरूम जर असेल त्याला वाळवल्यावर ते 100 ग्रॅम होतं. म्हणजेच 10 किलो ओलं मशरूम आलं तेव्हा तुम्हाला 1 किलो वाळलेलं मशरूम. सपोज तुम्ही ओलं विकलं नाही, त्याला वाळवून ठेवलं. ऑयस्टरमध्ये हा प्लस पॉईंट पण आहे की ऑयस्टर मशरूम हे वाळवून ठेवता येतं. पॅडीस्ट्रॉला तसं नाही आहे सर. पॅडीस्ट्रॉचं लाईफ फक्त एका दिवसाचं आहे, एका रात्रीचं आहे. त्या आणि पॅडीस्ट्रॉचं यील्ड पण खूप मोठ्या प्रमाणात येतं, पण त्याला मार्केटिंग व्यवस्थित जर चॅनलाइज असेल तर ते आपल्याला काबीज करता येतं. ऑयस्टर जे आहे शिंपला मशरूम, याला तुम्हाला तसं करता ड्राय करून ठेवून वर्षभर ठेवता येतं. फक्त 100 ग्रॅम होत असेल, पण आपण प्लांट पण तेवढा जास्त लावतो, त्यामुळे ते आणि सांघिक स्वरूपात केलं तर तो पण अजून एक फायदा होतो. एकेकाने प्रत्येकाने आपल्या इथे केलं तर त्याने पण मार्केटिंगच्या दृष्टीने फायदा होतो. तर पण इकॉनॉमिक्स आपण बघत होतो. तर एक किलो वाळलेलं मशरूम, 10 किलो ओलं मशरूम असं आपल्याला 1 किलो स्पॉनपासून मिळते. आता 1 किलो मशरूम हे किती रुपयाला जातं? कमीत कमी आपण 100 तर धरू, सध्या ते नाही आहे, जवळजवळ 200-250 रुपये किलो. 250 ना? हां. तर सरांनी सांगितलं आता 250 रुपयाला जात आहे. जेव्हा आम्ही सुरुवात केली होती, आता इकॉनॉमिक्समध्ये पण 60 आणि 70 रुपयांनी आपण दाखवतो. सध्या 250 रुपयांनी जातं. हां, तर आपण सपोज 100 धरलं तर 10 बॅगचे किती येऊन राहिले? 1000 रुपये. 250 म्हटल्यावरती 2500 रुपये आपण इथे लक्षात घेतो. आणि आपल्याला बियाणे किती लागलं? फक्त 100 रुपयाचं. इन्कम झालं 1000 रुपये. लागत काय आहे? सोया स्ट्रॉ आपल्या इथलं असेल किंवा विकत आणलं तरी काही हरकत नाही. त्याची किंमत आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये जरी घरचं असलं तरी लावणं गरजेचं आहे. आपला स्वतःचा वेळ आपण 2 तास दिला असेल तो पण लावणं गरजेचं आहे. लागवडीकरता 2 दिवस तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर तुमच्या घरची जी तुमची मिसेस असेल, आई असेल, बहीण असेल, वहिनी असेल, त्यासुद्धा हे बघू शकतात. लहान भाऊ असेल तो पण हे घरच्या घरी बघू शकतो. तुम्ही तुमचे दुसरे कामं केले तरी चालतात जे आहेत ते, म्हणून याला सबसायडरी म्हटलं आहे. तर हे झाल्यानंतर काय येईल? म्हणजे 25% याचा आपण खर्च धरू. 25 रुपये 100ला किंवा 250 रुपये 1000ला बाकी याचं इन्कम आहे. आता वाळवल्यावर जेव्हा 100 ग्रॅम होतं तेव्हा 100 ग्रॅम जे आहे याला पण किंमत 100 रुपयेच मिळते. 100 ग्रॅमला 1000 रुपये किलोनी हे मशरूम जातं जर तुम्ही स्वतः त्याचं मार्केटिंग केलं तर. मार्केटिंगचे प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आता वेगवेगळे ट्रेनिंग्स तुम्ही घेत असाल. कोणाच्या थ्रू केलं तर मग त्याला वाटा द्यावा लागतो वगैरे वगैरे, तरी पण तुम्ही फायदेशीर राहता. कारण मिनिमम 700 रुपये किलो, 650-700 रुपये किलो आणि मॅक्झिमम 1000-1500. इथे सांगितलं त्यांनी 250 रुपये किलो आहे, म्हणजेच 2500 रुपये किलो हे वाळलेलं मशरूम बाजारात जातं.
तुम्ही डायरेक्ट मार्केटिंग केलं तर. फक्त याचा कस्टमर जो आहे हा 100% भाजीपाला घेणारा कस्टमर, जसं आपण सगळेजण भाज्या खातो, आपण सगळेजण भाजी घेणार, सगळेजण चहा पितो, तिखट घेतो, सगळेजण घेणार, 100% तुम्हाला मिळाला. पण मशरूम सगळेच खाणारे नाही आहे, ते तुम्हाला शोधावे लागतील वन टाईम. नंतर तुमचा तो ग्राहक नेहमी करता राहतो. या ठिकाणी तुम्हाला 100% ग्राहक मिळणार नाही, 30% मिळतील, 25% मिळतील, पण ते नेहमीसाठी मिळतील. याचे ग्राहक म्हणजे असे राहतील की काही राहतील आवड म्हणून घेणारे, काहींना माहिती आहे, एज्युकेटेड लोक ज्यांना माहिती आहे हे खाल्ल्याने काय फायदे होतात ते लोक शोधत येतात मशरूम कुठे आहे. ज्या लोकांना हेल्थ प्रॉब्लेम आहे, डायबिटिक आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, जिममध्ये असेल त्यांना प्रोटीन पावडर खावी लागते, त्याचे दुष्परिणाम ज्यांना माहीत असतील आर्टिफिशियल प्रोटीन पावडर खाणाऱ्याचे, ते लोक याच्यासाठी शोधात असतात असे सेंटर्स. आणि हा जो मी मगाशी न्यूट्रिशन पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितला, हा अवेअरनेस तुमच्यामध्ये असला तर तुम्ही समोरच्यांना सांगू शकाल, त्याचं महत्त्व पटवून देऊ शकाल. आणि जसं आपण टुरिझममध्ये पाहिलं की आपलं जुनं ते सोनं होतं तसं आपण द्यायचा प्रयत्न करतोय, तसंच इथे तुम्ही मन लावून देऊ शकता. तर अशा प्रकारे याचं इकॉनॉमिक्स आहे. याप्रमाणे आपण ऑयस्टर मशरूम घेऊ शकतो. पण एक लक्षात ठेवा, ज्यांना कोणाला व्यवसाय नसेल, लाईव्हलीहूड कुठलं काही चालू नसेल, तर एक व्यवसाय निवडायचा असेल तर तुमची नोकरी बाकी हे करून तुम्ही सोबत सोबत ऑयस्टर मशरूमचा व्यवसाय करा. ऑयस्टरवर मशरूम हा सबसायडरी आहे, तुमचा मेन ऑक्युपेशन राहील, त्याच्यासोबत राहील ऑयस्टर मशरूम. बटन मशरूम करायचं असेल तर तुम्ही फुल फ्लेजनी त्याच्यावरती डिपेंडंट राहू शकता. बटन मशरूमला तुम्ही स्वतःचा प्रिनरियल ॲक्टिव्हिटी म्हणून मोठ्या लेवलवर स्टार्ट करू शकता, तो तुम्हाला एक मेन ऑक्युपेशन म्हणून होऊ शकतो. पण ऑयस्टर मशरूम हा सबसायडरी म्हणूनच राहतो. बघा, या प्रकारचे मशरूम्स आहेत वेगवेगळे. आता जी मी पद्धत सांगितली ती बघा नॅचरलमधली आहे ना, ती पद्धत मी तुम्हाला सांगितली ऑयस्टरची. आता बघा, सबस्ट्रेट आपल्याकडे आहे ॲग्रोवेस्ट, त्याला आपण 2 प्रकारे मशरूमसाठी ट्रीट करू शकतो. एक कंपोस्टेड. आता कंपोस्ट केल्यानंतर जे लागवड करावी लागते, ज्याच्यामध्ये नुसता बेसच तयार करायला 1 महिना लागतो, 25 ते 30 दिवस, 24 दिवस ते 1 महिना, ते म्हणजे कंपोस्ट तयार करणे, जे की बटन मशरूमसाठी लागतं. बटन मशरूम क्रॉप हा 3 महिन्याचा आहे पूर्ण. 1 मंथ कंपोस्टिंग म्हणजे बेस तयार करणे, 2रा महिना इन्क्युबेशन म्हणजे बी टाकल्यानंतर त्याची आतमध्ये रनरनी वाढ होणे, आणि 3रा महिना म्हणजे हार्वेस्टिंग. ते शेवटच्या महिन्यामध्ये महिनाभर ते आपल्याला पीक देतं. असं 3 महिने. त्याच्यासाठी आपण पहिली मेथड वापरतो कंपोस्टिंग. दुसरं सबस्ट्रेट तसंच्या तसं घेऊन, जसं मी आत्ता पद्धत सांगितली ती जसंच तसं घेऊन आपण त्याला एक तर पाश्चराईज करतात किंवा ऑटोक्लेविंग करतात. पण शेतकरी किंवा आपल्यासारखे जे आहे ॲज एंटरप्रिनरियल ॲक्टिव्हिटी म्हणून आपण ज्याच्यात मिळकत चांगली किंवा जास्त याच्यात मिळेल तोच आपण घेतो, तर ते आपण पाश्चरायझेशन याप्रमाणे. आता पाश्चरायझेशन ही 3 प्रकारचे आहेत. एक आपण नॅचरल, जे की मी आत्ता सांगितलं उकळून करायचं बॉइलिंगनी, जे की विद्यापीठांनी रेकमेंड केलं आहे. दुसरं स्टीम. जर हा ऑयस्टर मशरूम 3 वर्ष तुम्ही करून तुम्हाला याच्यातलं सगळं कळलं आणि तुम्हाला मार्केटही चांगलं हातात आलं, त्यावेळी तुम्ही याला मोठ्या लेवलवर मोठा प्लांट टाकायचा विचार करू शकता. त्यामध्ये तुम्ही स्टीम हा प्रकार वापरू शकता, बॉयलर लावून. सध्या घरगुती पद्धतीने स्टीम आणि बॉयलरचा खर्च करण्याची गरज नाही, कारण विद्यापीठांनी लो कॉस्ट टेक्नॉलॉजी म्हणून याला रेकमेंड केलेलं आहे. तुमच्याकडे काहीच नसेल, फक्त स्पॉन घेण्याचं जरी 100 रुपये असतील तरी तुम्ही 10 बॅग लावू शकता, आणि टेक्नॉलॉजी असेल तर. तिसरा आहे प्रकार केमिकल. ह्या केमिकलमध्ये पण करता येईल, ज्यामध्ये आपण आता बॉइलिंग नाही केलं, हे न घेता तुम्ही कार्बेंडिझम, आता त्याच्यावर बंदी म्हणता येईल आपल्याला 22 वगैरे, पण तो वापर आणि फॉर्मॅल्डिहाइड या दोन्हीचा वापर थोड्या प्रमाणात करून याला रात्रभर त्यामध्ये डीप करून ठेवल्यावर हे पण स्टरलाइज होतं, आणि दुसऱ्या दिवशी मग उकळणे वगैरे हा प्रकार करावा लागत नाही, आणि त्यानंतर तुम्ही बॅकफिलिंग करू शकता. फक्त फेवरेबल क्लायमेट कंडिशन असेल तेव्हाच याचा वापर केला तर आपल्याला फायदेशीर हे मिळतं. क्लायमेट थोडं चेंज झालं, हीट वाढली की आपल्याला यामध्ये त्रास निर्माण होतो, आणि ही केमिकल मेथड ही रेकमेंडेड मेथड नाही आहे विद्यापीठाची. त्यानंतर तुम्हाला ऑटोक्लेविंग दिसेल खाली, ऑटोक्लेव्ड करून. हे जे आहे हे रिसर्च इन्स्टिट्यूटला किंवा मोठ्या मोठ्या लॅब्स जे आहे त्यांनी टेक्निक घेऊन केलेलं आहे. जसं मेडिसिनल मशरूम्स आहेत, शिटाके, गॅनोडर्मा वगैरे या टाईपचे मशरूम्स, जे की थोड्या प्रमाणात केले जातात,
अगदी 100 ग्रॅम जरी असेल पण त्याच्यामध्ये हजारोनी त्याला पैसा मिळून जातो असे मशरूम्स आहेत शिटाके हे. आता हे शिटाके वगैरे पण भारतामध्ये आपल्याला काहीच ठिकाणी विकास मशरूम्स म्हणून एक सोलनला आहे, त्यांनी हे त्याची ट्रायल चालू केलेली होती. कदाचित आता त्यांनी याच्यावरही घेतलेलं असेल एंटरप्रिनरियल. DMRला याची तुम्हाला ही माहिती पूर्ण मिळू शकेल. गॅनोडर्मा पण जवळजवळ लाखाच्या जवळपास काही 10,000 50,000 1,00,000 रुपये किलोप्रमाणे याचं बायबॅक मिळतं. आता मशरूमची शेल्फ लाईफनुसार मशरूम कोणतं करावं हे पण आपल्याला ठरवता येतं. आता आणि दुसरं आपल्याकडे जो कोणता स्ट्रॉ असेल त्याच्यावर बेस. आता पॅडी स्ट्रॉ याच्याप्रमाणे त्याच्यात असलेलं 90% पाणी हे त्याला खराब करण्याचं मोठं कारण आहे. तर सगळ्यात जास्त कालावधी जो की जास्त नाही म्हणता येणार आपल्याला, फक्त 3 दिवस ते 4 दिवस हा आहे ऑयस्टर मशरूमचा. फ्रीजमध्ये पण व्यवस्थित राहू शकेल, नंतर त्याला तुम्हाला वाळवून ठेवावं लागतं. नंतर बटन मशरूम हा जो आहे 2 ते 3 दिवस हा फ्रीजमध्ये राहू शकतो. पण कमर्शियली बटन मशरूम प्लांट जर तुमच्याकडे असेल तर तो मशरूम त्या दिवशी निघाल्याबरोबर मार्केटमध्ये गेला पाहिजे. सायंकाळी तो त्याच्या मार्गी लागला पाहिजे, कारण दुसऱ्या दिवशी तेवढंच ह्यूज स्वरूपात त्याचं दुसरा क्रॉप आपल्याकडे रेडी राहतो. म्हणून बटन मशरूम हा त्याच दिवशी मार्केटमध्ये गेला पाहिजे, कारण 2 दिवस तो मार्केटमध्ये फिरला तरी तो व्यवस्थित राहील. आणि तो बर्फाच्या सानिध्यात म्हणजे टेम्परेचर त्याचं अगदी कमी याच्यात ठेवावं लागतं, 6 डिग्रीच्या आसपास वगैरे अशा याच्यामध्ये. 20 डिग्रीच्या 15 डिग्रीपर्यंत त्याला त्या कंडिशनमध्ये त्याला आपण फिरवू शकतो मार्केटला. सगळ्यात कमी शेल्फ लाईफ आहे ती फक्त एका रात्रीची, ती आहे पॅडी स्ट्रॉ मशरूम. हे अगदी खूप प्रमाणात तुम्हाला दिसेल आलेलं याचं यील्ड, पण रात्र याच्यावरून निघाल्यानंतर त्या दिवशीच त्याचं मार्केटिंग झालं तर ठीक आहे, दुसऱ्या दिवशी हे मशरूम तुम्हाला कामी पडत नाही. काही मशरूम्स काही म्हणता येईल टॉक्सिक स्वरूपात आहे, पण हे नावं आपल्याकडे दिसतच नाही. आपल्याकडे दिसतात आहे प्रचलित, आपण ते पाहिले. पण मेळघाटसारख्या एरियामध्ये काही मशरूम्स आहे ज्याची ओळख तज्ज्ञांनाच आहे. मी सुद्धा त्या मशरूमच्या खूप आतली पॅथॉलॉजिकल तज्ज्ञ मी सुद्धा नाही आहे. त्यामुळे पॅथॉलॉजीचे जे काही तज्ज्ञ असतील त्यांनाच ते कळू शकतं, किंवा मग मेळघाटातले जे आदिवासी आहे ज्यांना अनुभवानी हे माहिती आहे त्यांना माहिती आहे. तर अशा ठिकाणी हे नावं आपल्याला दिसतील. वास्तविक हे नावं आपल्यासाठी प्रचलित नाही. फक्त एकच लक्षात ठेवायचं, केव्हाही खूप जहाल विषारी म्हणजे ॲमेनिटा हा एक नाव आपल्या याच्यात असावं. मार्केटिंग बाकीच्या याच्यात सांगतात त्याचप्रमाणे आहे. मशरूमचं मार्केटिंग थोडंसं आपल्याला लक्षात घेईल. जसं मी म्हटलं की आता इथे बसलेल्यापैकी जरी सगळ्यांना मशरूम दिले तर कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार. त्याला टेस्ट कोणी म्हणतील याला टेस्टच नाही आहे. पण जे खास खाणारे आहे ते म्हणतात की साजर काजूला टेस्ट आहे, फ्लोरिडापेक्षा ते चांगलं आहे. म्हणजे व्हरायटीमध्ये डिफरनेस करतात ते, असेही टेस्ट घेणारे आहेत. तर असे तुम्ही ओळखले तर ते तुमचे परमनंट ग्राहक होतात. दुसरे हेल्थ प्रॉब्लेम्स असलेले, कारण त्यांना खूप चांगला 100% याचा फायदा होतो. कॉन्स्टिपेशनसाठी मशरूम खूप चांगलं आहे, कारण फायबर असल्यामुळे याच्यासाठी तुम्हाला कॉन्स्टिपेशन. जर ऑयस्टर मशरूमचं पावडर करून ठेवलं आणि ते रात्री झोपताना 1 चमचा तुम्ही कोमट पाणी किंवा साध्या पाण्यासोबत जरी रूम टेम्परेचरच्या पाण्यासोबत घेतलं तरी तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. वय म्हणजे आफ्टर 50-60 याच्यानंतर जे काही व्याधी आपल्याला होतील, तर कॉन्स्टिपेशन जर झालं तर त्याच्यामुळे आपले कुठलेही साधेही याच्यामध्ये जर आपल्या शरीरामध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास झाला, बद्धकोष्ठतेचा त्रास झाला, तरच आपल्याला दुसऱ्या व्याधी जडतात. म्हणून आपण तो पहिले क्लिअर करायचा असेल तर हे पण तुम्हाला याच्यासाठी घेता येईल. प्रोटीन पावडर म्हणून पण महत्त्वाचं आहे. बाकी बरं, याच्यामध्ये घरापासून घरापर्यंत जर सपोज आता तुम्ही केलं तर घरामध्ये तयार कराल. मग माझ्या घरापासनं मी इथे शेड चालू केलं, कल्टिवेशन चालू केलं, तर मी दुसऱ्यांपर्यंत घरापर्यंत याची माहिती देईल किंवा माझं प्रॉडक्ट पोचवेल. नंतर माझ्या घरापासनं म्हणजे कल्टिवेटरपासून तर मोठे मोठे स्टोअर्स जे असतील, हॉटेल्स असतील, त्यांच्यापर्यंत नेऊन देणं. आता हॉटेलही याचा रोज घेणार नाही, कारण हॉटेलवाल्यांकडे ग्राहक पण रोज खाणारे येणार नाही मशरूमचे. त्यांच्यासाठी नवीन डिश ती आहे, तर ते 3 दिवसांनी घेईल, आठवड्यातून 2दा घेईल, असे कस्टमर तुम्हाला मिळू शकतात. बाजारामध्ये पण तुम्ही देऊ शकता. आपल्या घरापासनं जे चारचाकीवर भाजीवाले जातात त्यांच्याकडे पण याची कसं ठेवण्याची पद्धत आहे वगैरे सांगून त्या पद्धतीने दिलं तर तो भाजीवाला पण घेतो, कारण त्याला पण याच्यापासून काही पर्सेंट मिळतात आणि चांगल्या प्रकारामध्ये त्याला म्हणजे पर्सेंट मिळतात मशरूमच्या याच्यामध्ये. नंतर
आपण डोअर टू डोअर आपले काही मुलं ठेवून पण डोअर टू डोअर सेल करू शकतो. ते पण एकदा माहीत झालं की मग आपल्याला जास्त फिरायची गरज पडत नाही. जे घेतात त्यांच्याकडेच आपण हे देऊ शकतो. आता ही इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट काय आहे ऑयस्टर मशरूमसाठी? जसं मी बोलण्यात घेतलं तोच हा भाग आहे. हा आपण बघतोय मोठ्या लेवलवर, जसं 2-3 वर्ष तुम्ही केलं नंतर मोठ्या याच्यावर तुम्हाला करायचं असेल तर या पद्धतीने तुम्हाला लागेल. यामध्ये इकॉनॉमिक्स हा एक प्लांट आहे मशरूमचा. एक हा आहे जो मी आत्ता बोलून तुम्हाला मेथड सांगितली लो कॉस्ट टेक्नॉलॉजी, त्याच्यासाठी हा प्लांट आहे. म्हणजे एखादी हट वजा झोपडी वजा खोली किंवा अडगळीची खोली किंवा नसेल तर अशी बांबूंनी बांधून घेतलेली खोली आणि यामध्ये 2-3 वर्ष केल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो की नाही हा व्यवसाय मला एक चांगला प्रॉफिट किंवा चांगलं हे देऊन जातो, तर त्याच्यासाठी मग नंतर तुम्ही या प्लांटवर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला स्टीम मेथडनी हे करता येईल. म्हणजे बॉयलर लावून एक सेक्शन करायचा, बॉयलरचं अटॅचमेंट त्या रूमला द्यायचं आणि रूममध्ये जवळजवळ टनानी किंवा काही क्विंटलनी तुम्ही स्ट्रॉ ठेवू शकता. टँकमध्ये डीप करून याच्यामध्ये आणून मग स्टीममधून स्टरलाइज होतं आणि मग एका दिवसाला 1000 बॅग वगैरे पण तुम्ही कल्टिवेट करू शकता. अशा 4 रूम्स दिलेले आहे. फक्त रूम सेपरेट, स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. हे तेच ऑयस्टर याचंच इकॉनॉमिक्स मी तुम्हाला सांगितलं ते. या प्रकारचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र जिथून मी आलेली आहे त्या ठिकाणी आम्ही घेतो. हे स्पॉनचं म्हटलं होतं तर ते हातात मध्ये दिसतंय ना तसं स्पॉनच्या बॅग्स असतात. स्पॉन दुसरं तिसरं काही नाही तर स्पॉन हे ग्रेन्सवर म्हणजे एडिबल ग्रेन्स जे आहे ना गहू किंवा बाजरी ज्वारी याच्यावर तयार केलेलं बी आहे. हे जसं आपल्या औषधी लॅब्स असतात त्याप्रमाणे याची लॅब असते. याच्यामध्ये लॅमिनार फ्लो, ऑटोक्लेव्ह याप्रमाणे हॉट एअर ओव्हन म्हणजे लागणारं स्टरलाइज करून घेणे वगैरे. कल्चर डेव्हलपमेंटपासून मशरूम जे निघतं फ्लावर बॅगवर त्या मशरूमचा एक हेल्दी मशरूम घेऊन पाकळी त्याच्या नेक म्हणजे पाकळी आणि दांडी याच्या मधातला टिश्यू काढून म्हणजे एक हे काढून त्याला आपण लॅबमध्ये डेव्हलप करतो. हे पॅथॉलॉजिकल वर्क आहे पूर्ण. फर्स्ट जे आहे त्याला आपण म्हणतो मदर कल्चर, प्युअर कल्चर, जे की PDA म्हणजे काही एक एक्स्ट्रॅक्ट काढला जातो. तो आता मी या ठिकाणी पूर्ण डीप सांगत नाही, फक्त माहिती व्हावी म्हणून सांगते. तर तो PDA द्रावण एक छोट्याशा काचेच्या डिशमध्ये घेऊन त्याच्यावर हा डेव्हलप केला जातो अंडरल कंट्रोल लॅबमध्ये. आणि नंतर हा डेव्हलप झाल्यावर साईसारखं त्याच्यावरती पूर्ण टिश्यूज वाढतात. त्याच्यापासून सेकंड स्टेप तयार केली जाते मदर कल्चर. त्यानंतर तुम्ही मास्टर कल्चर हे ग्रेनवर तयार केलं जातं. म्हणजे गहू किंवा ज्वारी थोडा वेळ धुवून घेतली, 10 मिनटं उकळली अर्धी कच्ची. त्याच्यानंतर त्याला 1-2 प्रकारचे पावडरी असतात, कॅल्शियम कार्बोनेट आणि सल्फेट. हे काही प्रमाण दिले आहे त्या प्रमाणामध्ये लावून त्या बॅगमध्ये भरतात जशी की बॅग तुम्हाला दिसते आहे. आणि त्यानंतर त्या बॅगमध्ये लॅबमध्ये इनॉक्युलेशन केलं जातं कल्चरचं. जे आपण वाढवलं आहे छोट्या छोट्या साईसारखे असे टिश्यूज ते किंचित टाकले जातात. आणि ते किंचित टाकलेले जे टिश्यूज आहे ते नंतर पूर्ण ती बॅग तुम्हाला व्हाईट दिसते त्या पूर्ण बॅगवर ते चढले आहेत आणि ती बॅग पूर्ण पॅक केली आहे. तर अशा प्रकारे जे आहे हे आपल्याला स्पॉन तयार होतं. हे थर्ड स्टेजचं स्पॉन आपण कमर्शियल स्पॉन म्हणून वापरतो मदर कल्चरपासनं. म्हणजे 3-4 वेळा त्याला मल्टिप्लाय केलं जातं आणि चौथ्या याचं म्हणजे प्युअरपासून चौथा आणि मदरपासनं तिसऱ्या याचं स्पॉन आपण कल्टिवेशनसाठी घेतो. काही जे ग्रोअर्स आहेत ते म्हणतात की आम्हाला यील्ड चांगलं येत नाही, जे करणारे लोक आहे, तर त्यांनी फक्त आपण स्पॉन घेताना थोडंसं एक चेंज करायचा त्याच्यापासून घेण्यापेक्षा. कदाचित त्याच्या पुढची स्टेप त्यांनी केली असेल मल्टिप्लाय अजून, तर मग त्याचं यील्ड येण्याचा जो हे आहे पर्सेंटेज आहे ते डाऊन होतं. या बघा मी हँगिंग मेथड सांगितली, अशा पद्धतीने तुम्ही बॅग्स लावू शकता. वरचं एक बांबू घेतलाय आणि एवढं वजन तो पेलेल अशा रीतीने आपलं स्ट्रक्चर असलं पाहिजे. आणि अशा आहे मधून पूर्ण एका व्यक्तीला वरच्या बॅगपासून खालच्या बॅगपर्यंत तुम्हाला निरीक्षण करता आलं पाहिजे. प्रत्येक दिवशी ही रूम दिसते, ह्या बॅग्स ठेवल्या, ही इन्क्युबेशन रूम आहे म्हणजे अंधाराची खोली. मोठ्या रूमच्या 2 सेक्शन केल्या किंवा 2 रूम असेल तर एक रूम आपली ही अंधारी राहील ज्याच्यामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन एकदम 100% राहणार नाही. ते
10% आपण मध्ये मध्ये चालू ठेवू त्याला, बाकी 80 to 90% हे बंद राहील. आणि अशा याच्यात हे जवळजवळ 18 ते 20 दिवसामध्ये ह्या बॅग्स पूर्ण पांढऱ्या होतील. आणि नंतर मग ह्या बॅग ह्या रूमला पूर्ण ओपन करून तुम्ही यालाच हार्वेस्टिंग रूम करू शकता, किंवा ह्या बॅग्स तुम्ही पूर्ण पांढऱ्या झाल्यावर दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करू शकता. ती अशा पद्धतीने ह्या नंतर फ्रुटिंग्स याला येतात. एक पद्धत आहे पूर्ण बॅगवरचं प्लास्टिक रिमूव्ह करणे, आणि दुसरी पद्धत आहे म्हणजे एक अशी की ज्या ठिकाणी पिन हेड्स दिसतील त्या ठिकाणी त्या प्लास्टिकला थोडा कट देणे. कट दिल्यानंतर तो पूर्ण बंच स्वरूपात तुम्हाला मशरूम, दोन्ही पद्धती इथे तुम्हाला दिसतात आहे. बंच स्वरूपात आलेलं मशरूम आहे ज्याच्या पूर्ण प्लास्टिक काढलेलं नाही. याच्यामध्ये एक फायदा आहे, जसं जसं आता हा विंटर सीझन आहे, हा संपत जाईल तर शेवटच्या महिन्यामध्ये ओलावा कमी होतो, ह्युमिडिटी कमी होते. अशा वेळेस जर प्लास्टिक फाडलेलं नसेल तर बॅगच्या आतमधली ह्युमिडिटी ही मेंटेन केल्या जाऊ शकते. आता हे जे झालं ऑयस्टर मशरूमचं आपण या ठिकाणी माहिती पाहिली. शेवटी आपण प्रोसेसिंग पण बघणार आहोत. मी थोडं फास्ट घेते. आता बटन मशरूम जे आहे, पुष्कळ जण विचारतात, सगळेजण म्हणतात आम्हाला बटन मशरूम करायचं आहे, कारण हॉटेल्सला दिसतं, इकडे दिसतं, रेस्टॉरंटला दिसतं वगैरे. पण त्याच्यासाठी म्हटलं तर सर्वात पहिले पाहिजे तुम्हाला साईट कुठली घेणार. साईट ही शेतामधली किंवा स्वतःची मालकीची, MIDCला पण हा प्लांट तुम्ही करू शकता, DIC KVICच्या मार्फत वगैरे. पण याला जागा भरपूर लागते, जवळजवळ 1-1.5 एकर म्हटलं तरी चालेल. आणि साईट ही अशी असावी की ती रोड कनेक्ट असावी, रेल्वे स्टेशन तुम्हाला जवळ असावं, कारण बटन मशरूम तुमच्या जिल्ह्यामध्ये देऊन तुमच्याकडे खूप प्रमाणात शिल्लक राहील. ते तुम्हाला अदर स्टेटला, पूर्ण भारतामध्ये किंवा त्याच्या बाहेरही तुम्ही पाठवू शकाल. म्हणून ह्या सगळ्याचा विचार करून हे असावं. नंतर रॉ मटेरियल तुम्हाला इझिली अवेलेबल असणारं असावं. असं नाही की मी इथे करतोय आणि दुसऱ्या स्टेटमधून मी बोलवतो आहे. या बटन मशरूममध्ये आपल्याला एक गोष्ट ती बाहेरच्या याच्यातून बोलवावीच लागते, ती आहे कोकोपीट. म्हणजेच आपल्याला नारळाचा भुसा हा भरपूर प्रमाणात लागतो आणि तो आपल्याला कर्नाटकमधून बोलवावाच लागतो जर या ठिकाणी असेल तर. बाकी जो बेस लागतो तो आपल्याकडेच अवेलेबल आहे. पॉवर कनेक्शन जे आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही इंटरप्ट होणारी नको, त्याच्यासाठी सेपरेट सुविधा आपल्या याच्यामध्ये दिलेली आहे MSCB याच्यामध्ये. जर आपण हा व्यवसाय करत असू तर आपल्याला सेपरेट फीडर वगैरे टाकून दिल्या जातं, आणि त्याप्रमाणे बाकी ठिकाणी लोडशेडिंग असलं, काही असले, काही प्रॉब्लेम्स असले, एखाद्या प्रॉब्लेमही झाला तरी तात्काळ ती सुविधा आपल्याला अवेलेबल करून दिल्या जाते. आणि त्यासाठी बॅकअप व्यवस्था पण ही आपल्याला असावी. आकस्मिक एखाद्या वेळेस नाही आलं, 2-3 तास लाईन नसली, तर आपल्याकडे मोठ्या लेवलचे जनरेटर वगैरे हे ते असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला बटन मशरूममध्ये स्वतःचं स्पॉन युनिट असलं तर अजून चांगलं. त्यानंतर स्पॉन युनिट पाहिजे. त्यानंतर कंपोस्टिंग युनिट असतं. हा प्लांट बघा, त्याचे सेक्शन्स आहे, स्पॉन युनिट, कंपोस्टिंग युनिट, त्यानंतर क्रॉपिंग युनिट. आता क्रॉपिंग म्हणजे लागवडीच्या खोल्या. आता ऑयस्टर मशरूम म्हटलं आपण छोट्या याच्या ती 10 बॅगवरही चालू करू शकतो. मी तर म्हणते कोणाला कमर्शियल नाही करायचे तर मी माझ्या फॅमिलीसाठी करेल, मी 2 बॅग लावून पण करू शकते. पण बटन मशरूम जेवढं मोठं असेल तेवढं ते फायदेशीर राहतं, जेवढं छोटं असेल तेवढं तुम्ही मायनसमध्ये राहू शकता. कमीत कमी 8 ग्रोईंग रूम्स ह्या बटन मशरूममध्ये असाव्या. ज्या ह्या क्रॉपिंग रूम म्हटल्या ना, ह्या क्रॉपिंग रूम मिनिमम 8 असाव्या. एका रूमची कॅपॅसिटी ही 20 to 30 टन्स असावी बेस कंपोस्टिंगचा. मशिनरीज काय लागतात बटन मशरूम्सला? ब्लोअर्स लागतात, बॉयलर्स आहे, कंपोस्ट हँडलिंग युनिट्स आहे. नंतर अमोनिया बेस हा सुरुवातीला यायचा आपल्याला प्लांट. असे बर्फाचे कारखाने तुम्ही पाहिले असेल, चिलिंग प्लांट त्या पद्धतीचे यायचे. आता ॲडव्हान्स प्लांट येतात, डायरेक्ट किती TRचे काय असेल, जवळजवळ 5 TR 10 TRचे असे त्याचे कॉम्प्रेसर्स रेडी होऊन येतात. एअर हँडलिंग युनिट्स पण येतात. चिलिंग टँक असतो आणि पाण्याच्या थंड ठेवण्याच्यावरून त्याच्यामधून त्याचं पूर्ण टेम्परेचर कंट्रोल केलं जातं. यामध्ये टेम्परेचर लागतं मॅक्झिमम 25 डिग्री रूममध्ये, मिनिमम 12 डिग्री. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये 45-46 डिग्री असतं त्या ठिकाणी एवढ्या डिग्रीचं वातावरण आपल्याला कंट्रोल करावं लागतं.
पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग युनिट असलं तर अजून आपला फायदा होतो. हा बटन मशरूमचा प्लांट आहे. त्याचा एक इथे आपण पिक्चर दिलेला आहे. यावरूनच मी थोडक्यात तुम्हाला त्याची मेथड पण सांगून देते. या साईडला दिसतंय तुम्हाला की स्ट्रॉ शेड म्हणजे आपण या ठिकाणी सगळं जमा करून ठेवलं. वर्षाला तुम्हाला एका वर्षाला जवळजवळ जसा तुमचा प्लांट असेल 4 रूमचा असेल तर तुम्हाला जवळजवळ 150 टन किंवा 200 टनाच्या आसपास स्ट्रॉ एका वेळी डंप करून ठेवावा लागतो जेव्हा सोयाबीन निघतं तेव्हा. त्यानंतर पहिले घेतलं इथे आपण ती बॅच लावलेली आहे. एक बॅच जवळजवळ 20-20 टनाची असते. त्यानंतर तुम्ही इथे पीठ लावले टेकडी वजा असे त्याला लावून. त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे चिकन मॅन्युअर, MOP, नंतर जिप्सम आहे. ह्या सगळ्या प्रपोर्शनेट याच्यामध्ये तयार करून मिक्सिंग करावं लागतात. त्याच्या टर्निंग्स करावे लागतात. जवळजवळ प्लॅटफॉर्मला तीच गोष्ट चालते. कंपोस्टिंग यार्डला या टनेल्सनी फेज 1 फेज 2 दिसते तुम्हाला मध्ये, यांनी डिस्कनेक्ट केल्या जातं. म्हणजे स्टरलायझेशन आणि जे आपल्याला कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून या पद्धतीचं हे केलं जातं. या ठिकाणी फेज 1 मध्ये ते ठेवलं जातं. पाश्चरायझेशन टनेलमध्ये 6 दिवस ठेवलं जातं. त्यानंतर हा जो कंपोस्ट आहे अगदी खूप ओडर असणारा म्हणजे खूप वास येणारा, त्या प्लॅटफॉर्मवर कोणीही जायला पाहत नाही. कारण चिकन मॅन्युअर वगैरे हे सगळं केल्यावरती तिथे खूप सारे किडे अळ्या तयार होतात. ह्या सगळ्यानंतर एक 25 दिवसानंतर पाश्चरायझेशन होत येतं तेव्हा यामध्ये काहीही दिसत नाही आणि ते मशरूमचं फीड खूप चांगलं तयार होतं. म्हणजे त्यामध्ये मायक्रोबियल्स ॲक्शन्स चांगल्या ठेवून त्याच्यामध्ये आपण त्याला एक चांगलं उत्तम खत तयार करतो कंपोस्ट मशरूमसाठी, ओडरलेस. आणि त्यानंतर जे कंटॅमिनेशनचा प्रॉब्लेम आहे तो या प्लॅटफॉर्मला होतो. इकडच्या साईडला जिथे स्पॉनिंग एरिया म्हटलं आहे, मधली जागा रिकामी दिसते, त्या ठिकाणी त्यामध्ये बॅग्स भरून म्हणजे 10-10 kgच्या किंवा ट्रे वजा असेल तर तसं भरून ते ग्रोईंग रूमला घेतल्या जातं. ग्रोईंग रूमचं सेक्शन अगदी स्वच्छ, क्लीन आणि बाकी आपल्या इन्स्टिट्यूटला आपले ऑफिसेस असतील त्याच्याहीपेक्षा क्लीन तो तुम्हाला दिसेल. आणि त्या ठिकाणी प्रत्येक ग्रोईंग रूममध्ये वेगवेगळ्या स्टेजेसला त्या बॅग्स असतात. कुठल्या याच्यामध्ये नुकत्याच आलेल्या असतात. पहिल्या याच्यात आल्या तर त्या 25 डिग्रीला तुम्हाला जवळजवळ 15-20 दिवस ठेवावे लागतात. त्यामध्ये जे बियाणं पेरलं ते बियाणं वाढत वाढत जाऊन स्पॉन रन होतं, पूर्ण बॅग कव्हर करतं. त्याला रनिंग मेथड म्हणतात, स्पॉन रन. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्या ठिकाणी होते. त्यानंतर 8-10 दिवसांनी त्याला तुम्हाला टेम्परेचर न्यावं लागतं. म्हणजे सगळं बंद करून टाकावं लागतं त्या रूमचं कूलिंग. ती रूम जाते जास्त तापमानावर 30 डिग्रीवर आणि नंतर कूलिंग चालू करून त्याला 30 वरून डायरेक्ट 14 डिग्रीवरती आणावी लागते. याला म्हणतात फ्लशिंग किंवा मग हीट टेम्परेचरचा शॉक हा आपण त्याला देतो. त्याच्यामुळे काय होतं की रनर पद्धतीने जसं मशरूमचे बियाणावरचं मायसिलियम वाढत होतं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत होती, ती मग तिला झटका बसून ती रिप्रोडक्टिव्ह ग्रोथमध्ये बटन्स आपल्याला देते. म्हणजेच व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण कट केली आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ तिथे चालू केली. तिथून 7-8 दिवसांनी तुम्हाला बटन्स मिळायला सुरुवात होते. यामध्ये पण वेगवेगळ्या उपचार आहेत. केसिंग आहे, त्यानंतर पेपर कव्हरिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये डीप आहे. म्हणूनच याला हायटेक आणि सगळं वेळेवर लागतं. आजचं उद्यावर ढकलता येत नाही, सकाळचं दुपारवर ढकलता येत नाही. तर या पद्धतीने आहे. मग तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती रूम इल्ड देतील, किती रूम स्टॉप याच्यात राहतील, किती रूम आउटमध्ये राहतील, याचं पूर्ण तुम्हाला टाइम टेबल ठरवावा लागतो. डे नाईट असलेलं युनिट आहे, हायटेक युनिट आहे. हे सगळे त्याचे सपोर्टिव्ह हे म्हणता येईल की हे बाकी दिले स्पॉन लॅब, केसिंग हे आणि पोस्ट कॅनिंग वगैरे करायचं असेल, जसं मशरूम्स, बटन मशरूम्स इथे जास्त जाणार नाही. बाहेर देऊन जर शिल्लक राहिले जास्त असेल तर मग तुम्हाला एक कॅनिंगचं पण एक सेपरेट युनिट तयार करावं लागतं, ज्यामध्ये हे 5-6 महिने आपण कॅनिंग करून टीन पॅकमध्ये ठेवून बाहेर आपण पाठवू शकू. या पद्धतीने ह्या ज्या रूम्स दाखवल्या आहे तुम्हाला, त्या मगाच्या रूम ज्या दाखवल्या तुम्हाला 8-10 रूम होत्या, त्या रूममधलं स्ट्रक्चर असं असतं. त्यामध्ये अशा रॅक्स लावल्या असतात. 2 साईडला जे सर्कल दिसतात त्या सर्कलमधून थंडी हवा आणि हे जे आहे एअर हँडलिंग युनिट्समधून पास होत राहते आणि आतमध्ये अगदी
पावसाळ्याचं वातावरण क्रिएट केलं जातं. याप्रमाणे मेथड आहे. जसं हे कृषी विज्ञान केंद्रामध्ये बडनेराला या ठिकाणी बटन मशरूमचा फार्म आहे जो माझ्या अंतर्गत आहे. तर याप्रमाणे छोट्या स्वरूपात डेमो युनिट म्हणून आम्ही चालवतो आणि नो प्रॉफिट नो लॉस नो प्रॉफिटवरती त्याच्यावर चालावं अशा पद्धतीचं आम्ही केलं जेणेकरून माहिती देऊ शकू. तर याप्रमाणे स्कुटाराला पहिले धुतल्या जातं, 2 दिवस लीचिंग केलं जातं, त्यानंतर मिक्सिंग केलं जातं दुसरा पार्ट, त्यानंतर स्पॉनिंग होऊन बॅग अशा आत येतात आणि नंतर हे मशरूम्स अशा प्रकारे निघतात. टाइम उशीर दिला मला. याप्रमाणे पॅकेजिंग पण खूप क्रिटिकल आहे याचं. या ठिकाणी ICRचे जे मोठे डिग्निटीज आहेत त्यांनी पण या ठिकाणी व्हिजिट करून ह्या लेवलचे हे पाहिले आहेत. या प्रकारे त्याचं तुम्ही काय म्हणता येईल त्याला क्वालिटी मेंटेन करू शकता क्रॉप काढल्यानंतर मार्केटिंगला पाठवायच्या आधी. पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट पण या ठिकाणी बघितलं आहे. ऑयस्टर मशरूमचं पॅकेजिंग हे करून जसं मी बोलण्यात माझ्या आले ड्राय करणे नंतर त्याप्रमाणे पॅक करून त्याला पाठवणे. हां, ओलं मशरूम जे ऑयस्टर मशरूम पॅडी मशरूम हे ओलं असताना मार्केटिंग करताना ज्या पॅकेट्समध्ये तुम्ही भराल त्या पॅकेट्सला थोडेसे छिद्र केलेले असावे कारण त्याचं एरेशन हे चालू असतं. वाळलं मशरूम मार्केटिंग करत असताना ते एअरटाईट असावं. या प्रकारे तुम्ही ब्राइन सोल्युशनमध्ये हे करून कॅनिंग पण या पद्धतीने करू शकता. पिकलिंग पण करून एक प्रॉडक्ट तुम्ही बाजारात आणू शकता. शक्यतोवर मशरूमच्या ओल्या सानिध्यातले पदार्थ कमी करून ड्राईंग याच्यातले पदार्थ जर वाढवले तर शेल्फ लाईफ चांगली राहू शकते. या त्याच्याच पद्धती आहे. एक पास्ता वगैरे वर्मिसेली आहे याच्यामध्ये काही 25% याचे पावडर्स किंवा ॲज इट इज वापर केला तर ते पण बाजारात जे प्रोडक्ट्स असतील त्या सगळ्यामध्ये तुम्ही व्हॅल्युएटेड प्रोडक्ट्स याचे तयार करू शकता. ओके, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. जेव्हा तो उपलब्ध आणि दुसरा प्रश्न आता विचारूनच ठेवतो ते असं की आपण ऑयस्टर मशरूम्सला सुरुवात केली नव्याने तर त्याच्यावर काही फंगस डेव्हलप होऊन ते विषारी झालेत किंवा खाण्याच्या लायकीचे राहिले नाहीत असं आपल्याला न कळता होऊ शकतं का? म्हणजे त्यात काही आपण कोणाला द्यायचा आणि तो मनुष्य मारायचा असं होऊ शकतं का? नाही, कल्टिवेट केलेलं आहे ऑथेंटिक याच्याकडनं आपण सीड घेतोय. हा भाग माहीत नसलेले मशरूम नॅचरली जर घेतले माहीत नसलेले तर त्यांनी थोडाफार एखाद्या वेळेस होऊ शकेल पण आपण कल्टिवेट केलेल्या याच्यातनं नाही कारण ह्या रीतसर पद्धतीनुसार आपण कल्टिवेट करतो स्टरलाइज वगैरे करून आणि बियाणं जे आहे ते ऑथेंटिक असतं. मग स्टरलायझेशनच्या चुकीने काही होऊ शकणार नाही? काही नाही. एक जास्तीत जास्त काय होईल की मशरूम येणार नाही, दुसरं फंगस डेव्हलप होईल, वेगळ्या कलरचं होईल, ट्रायकोडर्मा आहे, बाकी याच्यातला हिरव्या कलरचं आहे. तर असे मशरूम्स यूज करू नये. ज्या काही यांच्या दांड्याच मोठ्या निघतील आहे, काही याच्यात नाही. सगळं मशरूम सारखं दिसत नसेल आणि दुसराच अवशेष त्याच्यावर आला तर तो खाण्यासाठी वापरू नये. बस एवढंच आपण करू शकतो. मशरूम व्यवस्थितच येतात, तो काही प्रॉब्लेम नाही. फक्त क्लायमेट चेंज झालं, आपलं लक्ष नाही राहिलं, अशा वेळेस ती बॅग खराब होऊ शकते. तर अशा वेळेस ती बॅग वेगळी करून टाकावी बाकीच्या याच्यातनं आणि जे चांगले बॅग्स असतील त्याच्या सोबत ह्या ठेवू नये. बस बाकी काही नाही आहे. आणि स्ट्रॉ जर उपलब्ध नसेल तर आता बघा गहू लागलेला आहे, गहू जेव्हा निघेल त्यावेळेस तुम्ही गव्हांडा ठेवू शकता डंप करून. सोयाबीन आधी निघाला, अजूनही सोयाबीन तुम्हाला अवेलेबल मिळू शकतं काही ठिकाणी ठेवलेलं. ते सोयाबीन पण आपण डंप करून, ऑयस्टर मशरूमला खूप सारं स्ट्रॉ लागत नाही, बटनला खूप डंप करून ठेवावं लागतं. ऑयस्टर साहजिक मिळून जातं. दोन्ही सीझन कॅच होतं. 6 महिने सोयाबीनवर येऊ शकतं, गव्हांडा पुढच्या यायला. आणि सीझनल असल्यामुळे आपल्याला 7च महिन्याचं क्रॉप आहे, 6 ते 7 महिने. अगदी खूप पावसाळ्यात पण सुरू होत नाही. आफ्टर काय म्हणते त्याला ऑक्टोबर हिट नंतरच चालू होतं आणि मार्च एप्रिल पर्यंत जास्तीत जास्त. बरं, परंतु कसं आता मी ज्या भागात नाही तिकडे सोयाबीन होत नाही, तिथे गहू आणि तांदूळ मिळाला तर त्यामुळे सोयाबीन हा भाग आम्हाला अवेलेबल नाही. स्ट्रॉवरती घेता येतं. पॅडी स्ट्रॉचे पेंडेस ठेवतात असे गुंडाळून, त्याच्यावरच तुम्ही असं बियाणं टाकून ते पण होतं. दुसरं आणि गवंड्यावर होऊ शकतं, गवंडा ठेवा.
स्पॉन तुम्ही इथे नागपूरला पण एक जण आहे, नागपूरला पण आहे. चालू आहे बघ. हां, अच्छा, अमरावतीला पण आहे. शिवाजी ॲग्री बायोटेकला मिळतं कॉलेजला. आमच्याकडे पण आम्ही सुरुवातीला द्यायचो. आताही नव्याने एक स्पॉन प्रोडक्शन लॅब तयार होण्याच्या याच्यावर आहे. ते झाल्यावर आमच्याकडनं मिळेल. दुसरं एक बोरकर म्हणून अमरावतीला आहेत आणि कांबे म्हणून त्यांचा पण एक मशरूम फार्म स्पॉन आहे. स्पॉनचं हे आहे, त्यांच्याकडून पण मिळतं. दुसरं कोणी रायपूरवरून आणतात, दिल्लीवरून घेतात आणि पुण्याला जे शिवाजीनगरला आपलं ॲग्रिकल्चरचं कॉलेज आहे त्या ठिकाणाहून पण आणल्या जातात. याची मॅडम कार्यशाळा घेतली जाते का, शिकवलं जातं का याचे प्रोग्राम? ट्रेनिंग घेतल्या जातात, प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग घेतल्या जातात. ऑयस्टर मशरूमचे पण बरं. 1 दिवसाचं ट्रेनिंग लागतं केविकेला. आणि बटन मशरूमचे पण ट्रेनिंग्स घेतले जातात, पण ते हँड्स ऑन ट्रेनिंग राहतात. जसे बॅचेस आमच्याकडे राहतात त्या त्यावेळी बोलवलं जातं. ते जवळजवळ कमीत कमी 5 दिवसाचं राहतं बटनचं. आणि ऑयस्टरचं एका दिवसामध्ये विथ प्रॅक्टिकल होऊ शकतं. तशाप्रमाणे आम्ही प्लॅन. हां, मी म्हणाले नाही की एकदा जे आलेलं आहे मधून जे आलेलं आहे हां, ते परत ते बॅग शिफ्ट करायची गरज आहे. शिफ्ट 2 पद्धती आहेत सर त्याच्यामध्ये. जर तुमच्याकडे खूप सारे रूम्स असतील तर त्यामध्ये तुम्ही शिफ्ट, काही रूम तुम्ही हार्वेस्टिंग रूम व्हेंटिलेटेड तयार करून ठेवू शकता, वेळेवर तुम्हाला धावपळ करायची गरज नाही. आणि अर्ध्या रूम तुम्ही इन्क्युबेशन रूम करू शकता चॅनलाइज करण्यासाठी. जर रूम नाही आहे तुमच्याकडे, खूप कमी आहे आणि चॅनलाइज पण करायचं आहे, तर त्याच रूमला इन्क्युबेशन रूम करू शकता. तिथे निघालं तर त्याच रूमला ओपन करून दिलं क्रॉस आणि त्याच ठिकाणी तुम्ही हार्वेस्टिंग घेऊ शकता. दुसऱ्या रूम मध्ये त्याच्या मागोमाग येणारी रूम असते. अशा पद्धतीने आणि केलं तर ते परवडणार. कोणतं सर काय? हां, बटन मशरूम आपण एक टन मध्ये प्रोडक्शन करू शकत नाही का? आणि केलं तर ते परवडण्यासारखं आहे की नाही आहे? बटन मशरूम मध्ये पण चॅनलाइज बॅच लागतात. नाही, मी एक फायनान्शियली विचारतो आहे हां, की मी आता ऑयस्टर करत आहो, कमीत कमी 2 वर्षापासून करत आहो मी. हम्म. पण बटन मी केलेलं नाही. बटन मशरूम जर आपण केलं 1 टनपासून स्टार्ट केलं तर ते आपल्याला फायनान्शियली परवडण्यासारखं आहे की नाही आहे? नाहीये, परवडणारं नाहीये. आणि बटन मशरूम आता थिंक केलं तुम्ही करायचंय, तुम्ही सगळी माहिती घेऊन 1-1.5 वर्ष पूर्ण कन्स्ट्रक्शन पण त्याचं पूर्ण टेक्निकल आहे. समजा मोठी बिल्डिंग माझ्याकडे आहे आणि म्हटलं ती खाली आहे, त्याच्यामध्ये बटन मशरूम स्टार्ट करू ते होऊ शकत नाही. त्याला जसं इन्सुलेटेड वॉल्स, इन्सुलेटेड फ्लोरिंग, इन्सुलेटेड रूफ हे सगळं 6 साईडनी पाहिजे. कन्स्ट्रक्शनच तसं करावं लागतं. जर मोकळी जागा असेल तर बेस्ट आहे, कारण त्या ठिकाणी आपल्याला हे पॅनल्स मिळतात, इन्सुलेटेड पॅनल्स. ते उभारून एक शेड असं आहे टिनाचं, बाजूला मोकळं आहे आणि पॅनल्स लावून दिले की त्याच्या रूम्स आपण करू शकतो, ते बेस्ट. पण इमारतीला जर वळवायचं असेल तर इमारत पण इन्सुलेट करावी लागते. तर नवीन याच्यात केलेलं जास्त चांगलं. आणि सुरुवातीलाच मिनिमम 8 रूमचं केलं तर तुम्हाला मग 5 वर्ष त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट म्हणता येईल आपल्याला, कारण त्याची मिळकत तुम्हाला 5 वर्षानंतरच लक्षात येईल. आणि 2-3 वर्षामध्ये जर काही एखादा इन्सिडेंट झाला, कारण एवढी मोठी लागत आहे, एक रूम जर 20 टनाची म्हटलं तर त्याची लागत, त्याच वेळेला तुमच्या 2 रूम अजून चालू असतात, प्रत्येक सेक्शनला तुमचं वर्क चालू आहे, लेबर तेवढा सुद्धा चालू आहे, एवढा इन्व्हेस्ट आहे तुमचा त्याच्यामध्ये. ब्रेक झाला तर तुम्ही तेवढे सुरुवातीला शून्यापासून परत तुम्हाला चालू करावं लागतं. म्हणून ते सहन होणारे पण व्यक्ती बॅकग्राऊंड असेल त्या पद्धतीचं आपलं, किंवा आपण तसं करू शकत असू तर त्याच्यात पडावं. नाहीतर अन्यथा काय, आता सगळेजण शोधात आहे काय करायला पाहिजे काय नाही. आणि असं असताना जर आपण मोठ्याच्या याच्यात लागून असं केलं आणि आहे ते पण गेलं तर मग त्याच्यासमोर प्रश्न निर्माण होतो. म्हणून मला सांगण्याचं माझं दायित्व वाटतं, म्हणून या गोष्टी मी सांगते. तर असं असेल करता येईल. हायटेक टेक्नॉलॉजी घेतलेले मुलं जे असतील, ॲग्रीमधले पण आहेत, इंजिनिअरिंगचे मुलं आहेत, बाकी हे जे आहेत सायन्समध्ये शिकलेले, किमान 10वी मध्ये पर्यंत शिकलेला व्यक्ती पण त्यामध्ये वर्क करणारा पण आम्ही असा सायन्स कळणारा घेतो. म्हणजे सुपरवायझर असेल, स्किल्ड वर्कर्स तयार होतात त्याच्यामध्ये. जर कोणी प्लांट चालू केला, स्किल्ड वर्कर्स तयार, स्किलफुल ट्रेनिंग द्यायचं असेल ते पण आम्ही केविकेला त्या लेबर्स लोकांना देऊ शकतो. कुठल्या कंपोस्टिंगचं वेगळं, इन्क्युबेशन मधलं वेगळं, पॅकेजिंगचं वेगळं. हॅलो पद्धतीने आहे. हॅलो
मॅम बीज कुठे भेटेल याचं बीज स्पॉन्ज 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 स्पॉन तुम्हाला मी आता मगाशी सांगितलं, शिवाजी ॲग्रिकल्चर नगरला, पुण्याला ॲग्रिकल्चर कॉलेज आहे त्या ठिकाणी साखर संकुलला. दुसरं अमरावतीला शिवाजी ॲग्री बायोटेक कॉलेज आहे आणि काही दिवसांनी आमच्या इथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये पण मिळू शकेल. तसे प्रायव्हेट पण काही आहे अमरावतीला देणारे. हॅलो हां मॅम इनिशियल कॉस्ट किती लागेल आपल्याला ऑयस्टर मशरूमला Yes. हे अगदी लो कॉस्ट आहे, काही नाही. तुम्हाला जवळजवळ 2-3 हजार फक्त बियाण्यापुरते पैसे असतील, बाकी तुमची करण्याची मेहनत असेल, तयारी असेल तर तुम्ही करू शकता. हॅलो, you, काही madam. क्वेश्चन असतील पर्सनली तर मॅमचा नंबर घेऊन आपण त्यांना विचारू शकता. हॅलो, उकळणी आहे, पण उकळण्यामध्ये ना आपल्याला नंतरचा प्रॉब्लेम जास्त येत नाही. सीझन असेल चांगला विंटरचा तर त्यावेळी तुम्ही केमिकल मेथड यूज करू शकता. फॉर्मॅलिडिहाइड आणि हे कार्बनडिझमचा वापर करून. कार्बनडिझमवर आता बंदी आहे, ती अवेलेबल होईल नाही होईल मला माहिती नाही. तर असं याचं करून जेव्हा ते आपण भिजवतो त्यावेळेस पाण्यामध्ये तो प्रमाणात टाकून द्यावं आणि त्याच्यामधूनच ते स्टरलाइज होऊन जातं रात्रीतनं. वेळ पण वाचतो आणि जास्त प्रमाणात करता येतं. एकदम त्याच्यावर डिपेंड नाही राहू शकता येणार. ऑयस्टर ना शेडनेट में हो शकता है. फक्त फार्मची जी डायरेक्शन आहे, डायरेक्ट जास्त वेळ सनलाईट राहील असं नको, थोडंसं शॅडो हे पाहिजे. शेडनेटमध्ये पीक विंटरमध्ये करता येईल. ठीक आहे, सर्व क्वेश्चन झाले. मॅम एक मोमेंटो आहे, सर्व यांच्याकडून शेतकऱ्यांकडून इथं उपस्थित असलेल्या सर्वांकडून मी डॉक्टर अर्चना काकडे मॅमचं आभार व्यक्त करतो. आणि खरंच जर पाहिलं तर हे मशरूम जे प्रोडक्शनचं आहे हे फक्त पैशासाठी बेनिफिट नाही तर न्यूट्रिशनल ज्या इन्सिक्युरिटी आहेत, म्हणजे आता जे काही याच्यामध्ये आता सामाजिक इश्यू असतील तर ते अंडे वगैरे खाल्ले जात नाहीत ना, ते अमायनो ॲसिड भेटत नाहीत. गरोदर स्त्रिया असतील, त्या बाळांना लहान, तर या मशरूममधून 10 अमायनो ॲसिड जे इसेन्शियल आहेत ते सप्लिमेंटमध्ये मशरूममधून भेटतात. प्रोटीन रिच सोर्स हा मशरूमचा आहे, हा माहिती नाही आहे आपल्या इकडे. भरपूर म्हणजे USA वगैरे आता आपण जर 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे गेलो तर मशरूमचे सूप वेगवेगळे असे म्हणजे त्यांच्या जास्त किमतीमध्ये भेटत आहेत. 3, 4, 5, 10 पटीनं भेटत आहेत 5 स्टार हॉटेलमध्ये. परंतु याची माहिती नाही आहे, जास्त यांच्यासाठी खर्च पण नाही. हो ना मॅम, भुसा वगैरे जे वेस्ट प्रोडक्ट आहेत त्याच्यापासून बनवलं जाते. कारण की मी हे सांगतोय मला आवडलं आणि माझं पण मॅम एक विषय सब्जेक्टचा एक होता की मशरूम प्रोडक्शन. आय एम नाव इन परस्युइंग माय BSc ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर. ओके, थँक्यू मॅम. मी विनंती करतो, टाईम खूप झालेला आहे, त्यांनी मुवमेंट देऊन मॅमचा सत्कार करावा. ओके, एक मिनिट प्रसाद. थँक्यू मॅम. हां, मोबाईल नंबर मॅम प्लीज. माझा मोबाईल नंबर आहे 9422830737. 9422830737. 11 ते 5:30. बिलकुल. तुम्ही कोणीही चालू केलं, काही प्रॉब्लेम आले, व्हॉट्सॲपवर पिक्चर्स टाकले त्याचे वगैरे, तर त्याच्यावरही हे होईल. थोडं एखाद्या वेळेस डिले झालं तरी केव्हा ना केव्हा बघून मी टाकते. हां, आणि ऑफिस टाईमला म्हटल्यापेक्षा मॉर्निंगला व्यस्त, त्याच्यामध्ये मधल्या याच्यात चालेल आणि एखाद्या वेळेस काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम्स आले तर.